एका कवितेत कुसुमाग्रजांनी असं म्हटलंय की पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. अरे मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहानी सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. प्रेमाच्या संदर्भात चाललंय पण सगळीकडे ऍप्लिकेबल आहे. आणि सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. अरे शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? अरे शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय? उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत, ती जास्तीत जास्त 12 महिने बाईल बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय? डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय? म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं आणि प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम तर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं आणि मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. या सगळ्या कवितेचा सारांश एवढाच आहे की भावना प्रेमाची असो, आदराची असो, उपकाराची असो, आपुलकीची असो, आपण प्रत्येक वेळेला त्याच शब्दांच्या घोडामध्ये माझ्या कपाळावरचे ते घामाचे थेंब, माझा तो थकलेला चेहरा लता दीदींना दिसला. खरं तर माझ्यासारखी चिल्लर माणसाची तरी चौकशी करायचं काही कारणच नाही. पण तिथं बसल्या आणि म्हणजे तिथं बसलेल्या लता दीदी मला म्हणाल्या, पाणी तरी घेतलं का? म्हटलं नाही, नव्हतीच बाटली तिथं शेजारी, आता आले ना मी तेवढ्यासाठीच, मग चहा मागूया तुमच्यासाठी. बरं वाटलं. इतक्या मोठ्या कलावतीनं एवढं आपुलकीनं विचारणं माझ्यासाठी पुरेसं होतं. पण तेवढ्याच दीदींनी आपली पर्स उघडली, पर्समधनं डायरी वजा अशी छोटीशी वस्तू बाहेर काढली. ती अशी उघडली, तिचं पहिलं पान उघडलं, फाडलं, हातात घेतलं, आपल्या चेहऱ्यावरनं ते असं पान फिरवलं आणि ती डायरी अख्खीच्या अख्खी माझ्याकडे देत म्हणाल्या, असं आपण स्टेजवर बसलेलो असतो ना आणि अगदी आपल्याला घामाघूम होतो चेहरा, त्यावेळेला ह्या अशा डायरीतलं हे पान फाडायचं. साधं पान नाहीये, त्याला चंदनाची पावडर लावलेली आहे. असं कुणाच्या नकळतनं असं चेहऱ्यावरनं फिरवायचं. ताजा तवाना दिसतो चेहरा, घाम टिपला जातो, पुन्हा हवी तेवढी पावडर सुद्धा लागते. बरं वाटतं जरा आपल्याला सुद्धा आणि लोकांना पण बघायला. म्हणजे माझा चेहरा किती प्रेक्षणीय झाला असेल ते मला कळलं. पण त्यांचं ते मला डायरी देणं इतकं आवडलं. घ्या घ्या, फाडा एक पान आणि वापरा. मी हसले. म्हणाले, का हसलात? म्हटलं, दीदी अहो तुम्ही दिलेली प्रत्येक गोष्ट प्रसादासारखी असते हो. मी या डायरीतलं एक सुद्धा पान बिलकुल फाडणार नाही, माझ्याजवळ ठेवणार. तशी खूप हसल्या आणि म्हणाले, असं काहीतरी काय? पुन्हा लंडनला गेली की आणेन की मी तुमच्यासाठी. मला माहित होतं त्यानंतर ते 100 वेळा लंडनला जातील. माझ्यासाठी डायरी आणावी आठवणीनं. इतकी महत्वाची व्यक्ती मी नाहीच आहे. पण त्यावेळेचं दीदींचं ती डायरी मला देणं आणि त्यावेळेचं अत्यंत आपुलकीनं मला सांगणं हे खूप खरं आहे.